नमो नारायण स्वामीजी, नमो ओम नारायण नमो नारायण. आईसाहेब. ओम नमो नारायण ओम बेटा. नमो नारायण. आईसाहेब, स्वामीजी आलेले आहेत इथे तपोवनमध्ये, जे 1800 झाडं कापणार आहेत किंवा कापणार होते त्याच्या बचावसाठी. तर आपल्याला काय वाटतं याच्याबद्दल? सरकारला एकच हात जोडून विनंती आहे, आमचे जेवढे पण आखाडे आहेत, हं, साधू महात्मा आहेत, हं, एवढे साधू महात्म्यांकडनं व आमच्या हं, किन्नर आखाड्याकडनं एकच आम्हाला हात जोडून विनंती आहे कळकळीची, की तुम्ही जर झाडांची कत्तल करून जर तिथं कुंभमेळा भरत असणार, हं, तर हा सरासर चुकीचा आहे. एकही साधू तिथं उतरणार नाही. हं, ज्या टायमाला आमचे प्रभू, आपले सगळ्यांचे प्रभू रामचंद्रजी यांनी वनवास भोगला, त्या टायमाला मिळालं तर अभयारण्यच होतं. हं, आज ते जर तुम्ही उद्ध्वस्त करून तिथं कुंभमेळा भरत असणार, हं, तर हे चुकीचं सरकार करतंय. सरकारने कुठेतरी थांबावा. हं, उलट मी तर म्हणते, की आमचा पूर्ण किन्नर आखाडा, आमचे जेवढे साधू संत आहेत, जेवढे महंत आहेत, हं, जेवढे सनातनी लोक आहात, हं, तेवढ्यांना मी एक कळकळीची विनंती करते, की प्रत्येकाने एक-एक झाड आणून जर परत लावलं, हं, हं, तर त्या 1800 झाडांना हं. अजून पण सपोर्ट भेटेल. खूप छान. मी येस. एवढं सांगू इच्छिते, ते जर 1800 झाडांची कत्तल होत असेल, हो. तर ते झाडं वाचवण्यासाठी मी 18 करोड झाडं तिथं लावणार. क्या बात है! क्या हो, बात है! खूपच छान आईसाहेब, हो, हां. खूपच छान. ज्या टायमाला आपल्यावर महामारीची वेळ आली, हं, कोरोना काळात, हं. लोक ऑक्सिजनसाठी इकडे-तिकडे भटकत होते. हो, करोडोनं रुपये पैसे फेकत होते. हो. त्या टायमाला लोक ऑक्सिजनसाठी ह्या झाडाखाली, त्या झाडाखाली, निंबाळ्यांच्या झाडाखाली हं, किंवा अशा खेड्या-गावांमध्ये येऊन लोक हं, थांबत होते. का? हं. की त्यांना ऑक्सिजनची गरज होती. बरोबर आहे. आणि आज जर सरकार ते ऑक्सिजन काढून घेत असेल हो ना. आमच्या तपोवन भूमीतलं, बरोबर तर आहे. ते सरासर चुकीचं करत आहे. येस. त्यांना आमचा पूर्ण किन्नर आखाड्याचा विरोध आहे, सगळ्या साधू महंतांचा विरोध आहे हो, व आमचे नाशिक जिल्ह्याचे किन्नर समाज अध्यक्ष सलमा गुरु नायक यांचा हं. पण विरोध आहे. हो. आम्ही पूर्ण नाशिकचे हं, किन्नर मिळून आम्ही सगळ्यांना विरोध करतोय. तुम्ही आज 18,000 झाडं कटिंग करण्यासाठी, हं, आम्ही 18 करोड झाडं लावू त्यांना हं. वाचवण्यासाठी. क्या बात है! क्या बात है! खूप छान, खूप छान. एकदमच मस्त, मस्त. आणि तुम्ही हे जे बोललात, तसंच आईसाहेब म्हणजे महाराजजी जे आहेत, तर स्वामीजी 18,000 झाडं वाचवण्यासाठी, 1800 झाडं वाचवण्यासाठी 18,000 झाडं घेऊन 1 जानेवारीला निघणार पैदल आहेत. निघणार आहे मी खामगाववरून. पैदल खामगाववरून निघणार आहे 500 आणि किलोमीटर नाशिकला येणार आहे. 14 तारखेला. इथे ते झाडं ठेवणार आणि पावसाळ्यात ते लावणार, असं आहे नियोजन. तर ही जी तुमची सकारात्मक जी भावना आहे ना, की ते जर का एक चूक करतायत, तर आपण 10 अजून त्याच्यासाठी पॉझिटिव्ह गोष्टी करून त्याच्यावरती मात करू. हां, असं. 100 पॉझिटिव्ह गोष्टी त्याच्यावरती मात आई मी करू. तर 100 बोलली. एका 1 झाडाचे 1000 करोड, झाड. एक 1000 बोललेत. हो ना, करोडमध्ये. तर खूप खूप तुम्हाला नमस्कार, आमचा नमन. आणि हां. स्वामीजी, आपल्याला काय वाटतंय, की हे जे चालू आहे प्रकरण, याच्याबद्दल आपले मत सांगा आम्हाला? आता आईने तर एवढं छान सांगितलंच आहे, हो, की ऑक्सिजन हो, ऑक्सिजन म्हणजे हे कुठून विकत घेणारी वस्तू नाही. हो. ही निसर्गाने दिलेली आणि परमात्माने केलेलं हे माणसाचं उदरनिर्वाहासाठी एक ऑक्सिजन बी तेवढंच महत्वाचं आहे आणि बरोबर ते आहे. झाडाच्या माध्यमातून येईल. बरोबर आणि आहे. झाड काय करतं, काही जे अवगुण असतात तो हं. झाड शोषून घेतो. दूषित बरोबर, वातावरण बरोबर. दूषित वातावरण शोषून घेऊन हं. पवित्र वातावरण ऑक्सिजन देतो. बरोबर आहे. म्हणजे आपल्याला झाड हे वाईट वातावरणापासून वाचवतो पण आणि चांगलं वातावरण देतो पण. हो, म्हणून हे झाड तोडणं हे सरकारचं खूप चुकीचं आहे. हो, पूर्ण भारतामध्ये हे चालू आहे. हो. झाडे तोडा आणि तिथे डेव्हलपमेंट करा. पण जेव्हा हे सिमेंटाचं जंगल होऊन जाईल, हं, तेव्हा माणूसच राहणार नाही. हं. मनुष्य संपून जाईल. बरोबर एवढीच आहे. विनंती आहे सरकारने या गोष्टीवर तात्काळ लक्ष देऊन. हे तर पवित्र भूमी आहे, पण हं, अनेक ठिकाणी जे झाडांवर अत्याचार चालू आहे ते हं. सरकारने करू नये. थांबावं. एवढीच नक्कीच. विनंती. खूपच छान. तुमचं इतकं मोठं मोहीम आणि पाठिंबा आहे, त्यासाठी तुम्हाला कोटी कोटी प्रणाम दोघांना. आणि आपल्याला हे जे सांगतायत बरं का,
तर हे बघा कोण आहेत आपल्याबरोबर. आई साहेब इथे वाढोलीमध्ये किन्नर आखाडा 1008 मंडलेश्वर हे महामंडलेश्वर हे जे मंदिर आहे इथे. तर आपलं नाव आई साहेब, आम्ही आई साहेबच म्हणतो प्रेमाने. मी पूजारी. जय श्री महाकाल ओम नमो नारायण. मी पूजामाई नंदगिरी, किन्नर आखाड्याचे महामंडलेश्वर एवं जुना आखाडा. व मी सरकारला एवढं सांगू इच्छिते, बोलू शकते? हो हो बोला. सरकारला एवढं सांगू इच्छिते की आज तुम्ही मुक्या प्राण्यांचा सगळा तुम्ही जंगल म्हणजे तपोवनातला विषय सोडून द्या. तपोवन तर आम्ही राखणारच आहोत, पण तुम्ही बाहेरचा पण जंगल जो साफ करताय तिथं तुम्ही डेव्हलपमेंट करताय. आता तिथले बिबटे झालेत, तिथले काही काही वगैरे वगैरे प्राणी झालेत. आता हे प्राणी शहरात घुसून माणसांवर हल्ला करायला लागले. जर तुम्ही त्यांचंच राहण्याचं ठिकाणच उद्ध्वस्त करून दिलंय तर ते प्राणी काय करणार? सरकारला मायबाप सरकार, आमचे देवेंद्रजी फडणवीस साहेब, अजितदादा पवार, एकनाथजी शिंदे साहेब यांना आमच्या हात जोडून कळकळीची विनंती आहे की हे तुम्ही थांबवावं. जय हिंद, जय भारत. सत्य सनातन धर्म की जय. जय हो. आणि आपल्याबरोबर जे स्वामीजी आहे, तर हे काल तपोवनला सपोर्ट करण्यासाठी, वृक्ष बचाव करण्यासाठी कालच नाशिकमध्ये पधारले आहेत. आणि हे शेगाव आणि खामगाव याच्या रस्त्यावरती जे भारतामध्ये एकमेव मंदिर आहे, धनकुबेर मंदिर, याचे मुख्य स्वामी नागेश्वरजी महाराज आहे. ते 1 जानेवारीला निघणार आहे दिंडी घेऊन 18,000 झाडांची. तर यांचं उद्देश कृपया करून सगळ्यांपर्यंत पोचवा, सरकारपर्यंत पोचवा. झाडे वाचवा. नाशिकचं AQI एअर क्वालिटी इंडेक्स 200 पर्यंत पोचलं आहे, जे 50च्या खालती पाहिजे हेल्दी हवा, हेल्दी ऑक्सिजन मिळण्यासाठी. तर कृपया करून याला साथ द्या. नमस्कार. धन्यवाद. धन्यवाद. ओम नमो नारायण. माझी एक विनंती आहे हो बाबा. की पूर्ण हे जे लोक करोडानं सरकार खर्च करून राहिला, हो. झाडे लावा, हा पूर्ण खर्च चालू आहे गव्हर्नमेंटचा. किती कोटी रुपये खर्च चालू आहे. पुन्हा त्याच्यावर हे नियोजन असं करतात की झाडे लावण्याचा विषय चालू आहे आणि हे म्हणतात आम्ही झाडे तोडा. हा गव्हर्नमेंटचा अतिशय म्हणजे योग्य उपाय नाही हा. असं मी हात धरून त्याला विनंती सांगतो की झाडे, तपोवनाचे झाडे कापू नये. श्रीराम प्रभूंनी एवढे मोठे वनवासात दिवस काढल्यानंतर तुम्ही त्याच्यावर श्रीराम प्रभूनेच एवढा मोठा वनवास भोगून एवढे मोठे झाडं लावले. आणि ऑक्सिजनसाठी तुम्ही जे बोलले ना, त्या काळात महाकाळात भयानक गंभीर परिस्थिती होती. त्यामुळे अत्यंत झाडं कापण्याची गैरसमज आहे. एवढे आपलं नाव काय बाबा? आपलं नाव? समाधान डोळसकर. अच्छा. खूप खूप धन्यवाद बाबा.